2019ला ज्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला, भाजप प्रवेश केला, त्या प्रवेशाची पूर्व परवानगी किंवा संमती ही अजित पवारांनी दिली होती. त्यामुळे त्यांच्या आता हृदयात भाजप आहे. मनात सगळ्या राजकीय वक्तव्याचा सार तुम्ही काय काढलाय? उमेदवार स्वतः सांगतायत की अजित पवारांनी 19 पासूनच हे सगळं षडयंत्र पवारांच्या पाठीत खंजीर खुपसायचं सुरू. मला वाटते ह्याचं व्हेरिफिकेशन किंवा ह्याचं स्पष्टीकरण तुम्ही अजितदादा पवार यांच्याकडनंच घेणं अपेक्षित आहे की बाबा तुमचं हे जे षडयंत्र आहे राष्ट्रवादी फोडायचं ते 2019 पासनं त्या ठिकाणी चालू होतं का? कारण त्यांच्या मल्हार पाटलाच्या बोलण्यात तसं येत आहे की त्यांनाच अजित पवारांनी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीत पाठवलं. अशा पद्धतीची जर बातमी असेल तर मला वाटते मग हे षडयंत्र 2019 पासून चालू होतं का? याचं स्पष्टीकरण सन्माननीय अजितदादा पवारांनी करावं.